नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर 29 जुलैला येत आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा हा आपल्या सद्गुरूच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. असे म्हणतात की गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरूंना काहीतरी गुरु भेट द्यायची असते. तर आपल्यावर असलेल्या कृपेची आणि ऋणाची परतफेड काय वस्तूने होऊ शकत नाही. तर मग आपण नेमकी काय गुरु भेट द्यावी, तर या संदर्भामध्ये आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. कसं आहे ना, आपलं स्वामी सेवा कार्य जे दिंडोरी प्रणित जे सेवा मार्गानुसार आपलं स्वामी सेवा कार्य जे चालू आहे, तर आपण या कार्याचा थोडासा प्रचार प्रसार करायला पाहिजे. आपल्याला जमेल तेवढं थोडंसं. तर आपला ह्या कार्यामध्ये थोडासा खारीचा वाटा जर झाला तर हीच आपली गुरुमाऊलींना आपली गुरु भेट ठरेल. तर आता गुरुमाऊलीची जनकल्याण योजना आहे. तर या जनकल्याण योजनेविषयी बऱ्याच जणांना माहिती नाहीये. या जनकल्याण योजनेमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ना, त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत. तर जनकल्याण योजनेमध्ये जर ज्यांना फॉर्म भरायचा असेल ना, तर त्यांनी काय करा, तुमच्या जवळील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र समजा जे दिंडोरी प्रणित केंद्र असते ना, तिथे जात नाही. तर तुम्हाला जनकल्याण योजनेविषयी अधिक माहिती समजा संपूर्ण माहिती तिथं मिळून जाईल. आणि तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ मार्फत जर माहिती हवी असेल जनकल्याण योजनेविषयी, आता बऱ्याच जणांना केंद्र जवळ नसते, केंद्र लांब असते, तर ज्यांना माहिती हवी आहे या योजनेविषयी, तर मी या संदर्भामध्ये नक्की व्हिडिओ बनवेन. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या संदर्भामध्ये माहिती हवी आहे. कारण कसं आहे ना, बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत आणि बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसतं. तर मग आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरु भेट द्यायची आहे. तर मग आपण काय करूया, जनकल्याण योजनेचा कमीत कमी एक तरी सभासद तयार करून आपल्या गुरूंना आपण गुरु भेट देऊया. तर मग तुम्हाला या संदर्भामध्ये जर संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा तुमच्या जवळील जर स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर तुम्ही तिथं जाऊन या संदर्भामध्ये माहिती घेऊ शकता आणि नक्की जनकल्याण योजनेचा फॉर्म तुम्ही भरा. तर आजच्यासाठी एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ.